काशीत रंगली भागवत कथा। बेलापूरचा वैदिक विद्यार्थी महेश दायमाचा सुवर्ण मुद्रिकेने विशेष सन्मान। बेलापूर प्रतिनिधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून काशी येथील मणिकर्णिका घाटस्थित नरसिंह मठामध्ये आयोजित श्रीमद भागवत कथेदरम्यान बेलापूरचा सुपुत्र आणि वैदिक विद्यार्थी महेश दायमा याचा विशेष गौरव करण्यात आला। स्वामी गोविंद देवगिरीजी महाराजांच्या हस्ते सन्मान। आळंदी येथील तपोवनद्वारे आयोजित करण्यात आलेल्या कठीण वैदिक परीक्षेत महेशने दैदिप्यमान यश संपादन केले। या यशाबद्दल रामजन्मभूमी न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते महेशला सुवर्ण मुद्रिका प्रदान करून सन्मानित करण्यात आले। मणिकर्णिका पीठाने आयोजित केलेल्या भागवत कथेच्या मंगलमयी वातावरणात हा सोहळा पार पडला। काशीत घेतोय वेदांचे शिक्षण। महेश दायमा हा सध्या काशी येथे राहून वेदांचे उच्च शिक्षण घेत आहे। तो बेलापूर येथील ज्येष्ठ पत्रकार दिलीप दायमा यांचा मुलगा आहे। अत्यंत प्रतिकूल आणि शिस्तबद्ध वातावरणात वैदिक परंपरेचे जतन करणाऱ्या महेशच्या या यशामुळे बेलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव। महेशच्या या कौतुकास्पद कामगिरीबद्दल पत्रकार आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्याचे अभिनंदन केले आहे। यामध्ये प्रामुख्याने पत्रकार भास्कर खंडागळे, मारुतीराव राशीनकर, रणजित श्रीगोड, अशोक गाडेकर, सुनील मुथा, नवनाथ कुताळ, देविदास देसाई, ज्ञानेश गवले, सुनील नवले, विष्णुपंत डावरे, सुहास शेलार, दीपक क्षत्रिय, गोविंद साळुंके, आतिश देसरडा, शरद पुजारी, शफिक बागवान, भारत थोरात यांसह अनेक मान्यवरांनी महेशच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत।